सर्व सुख
संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास,
संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, तेची माझी हित करती सकळ, जेणे भागलिया मज वाहातील कडीये, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझे हित करती सकळ, जेणे गोपाल कृपा करी, तुका म्हणे सेवी न आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करती सकळ, जेणे गोपाळ कृपा करी, पांडुरंगा करो प्रमाणा बळा आत्मरूप गणेश केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते वंदू श्रीचरण श्री नमो सद्गुरु दातारा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती रागवे ख्याती केली, शिराशी करे सागरी तारेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी, जळी रक्षिले देवा कागदाशी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नाडळे इहलोकी, भव सिंधुचे बांधिला से तुझे, अनाथा विनाकारणे तू गयाले, तुका भासला मानवी वेशधारी, परी औलिला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा, तुका तो कितोरा परब्रह्म ठेवा, गया पूजिले आदरे पांडुरंग, विमानस्थ केले प्रयाण संगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागिता दिव्य लोकात नेली, न त्यागिता दिव्य लोकात नेली, योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंच परिग्रहं, प्रसन्नवदनं शांतं मंगलं सुमनं हरि, ज्ञान वैराग्य संपन्नम अखंड निजबोध रूपम, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरु ज्ञान देवाय नमः, विवेकाने जाने सुगठित समाजा टिकविले, महासिद्धांताने हृदय रसिकत्वे उकलिले, लचत भक्ती ज्ञानी तरतर विला धार्मिक तरो,
तया ज्ञानेशाचे विमल मतीने वंदन करू. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम विश्वभासो नवलवदेना चंडाशो अद्वैतानंद विलासो वंदुआका लक्ष्मी वल्लभा. लक्ष्मी वल्लभा. सुखवसे तुझे पायी ठाई. माझी अल्प ही वासना तू तो उदारांचा राणा. तुका म्हणे भोगे पीडा केली धावली. संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेला हेच माझे हित कळती सकळ. भागलिया बहाली कडिये त्यांची आली जोडे सर्व सुख. हेच माझे कळती सकळ. देवया उपामने शेष श्रीनावडी वचन मोडी बोले. हेच माझे कळती सकळ. देवया गोपाल आपण सर्व मंडळी गेली 4 दिवस हा जो सोहळा आहे त्या सोहळ्याला सर्वजण मंडळी उपस्थित आहेत. कशा करतात? या महात्म्यानं अलौकिक असा ठेवा करून ठेवलेला आहे आणि त्याचा स्वाद घेण्याकरता आपण सर्व मंडळी इथं आलेलो आहोत. आपण आपल्या फायद्याकरता आलोय. देवावर उपकार करायला आपला फायदा आहे. त्या देवावर उपकार करायला आलो. अनंत काळापासून जीवाच्या पाठीमागे लागलेलं जन्म मरणाचं दुःख, त्या दुःखाची निवृत्ती ज्या महात्म्यांनी केली त्यांच्या दर्शनाकरता आपण इथं आलो. उभं आलो का?
गेले 4 दिवस हा सोहळा किती वर्ष झाली? 53 वर्ष झाली. तेव्हापासून आपण आहे 53 वर्ष झाली. त्यांना प्रत्यक्षात आम्ही बरेच दिवस संगीत केलं. पायाला हात लावून द्यायचे नाही, पायाला हात लावून द्यायचे नाही. सगळ्यापेक्षा पहिला दगडूबाबांनी आजचा लक्ष्मण महाराजांना राष्ट्रवाडीला मंदिरावर असताना पण ते त्याचा स्वीकार करेन. काय माहित त्यांना काय होत होतं. त्यांना माहिती होतं ते पुढे चालवणारे हे आहे, तुकाराम बाबा आहे. मला हे नको, मला हे चालवतील. त्याचा विस्तार वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचरणाम विठोबा ते वाढाव करणार आहे. आणि म्हणून ते मागे सरले. स्पर्श केला नाही गादीला, हात पायाला स्पर्श करू दिला नाही. ते निरपेक्ष होते, एवढं वैराग्य होते, एवढी जिज्ञासा होते, फार धूर्त होते. महाराजांनी काल सांगितलं की शेवटच्या वेळेला हॉस्पिटलला आम्ही गेलो बघायला तर निचेष्टीत पडलेले होते. असो ऐसा कोठे आठवत नाही देहीच विदेही लोहू दशा, अशा उच्च अवस्थेमध्ये पडलेले होते. त्याच वेळेला त्यांनी सांगितलं मला इथं नाही, गावाला घेऊन जा. मी त्यांना इथं आणलं. इथं काय झालं, रात्री त्यांना महाराजांनी सांगितलं की घरातली मंडळी बाहेर काढली आणि नामधारी आत घेतली आणि भगवंताचं नामच याच्यासाठी केला होता टहास. शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसाचा शेवटचा दिवस गोड होण्याकरता अट्टहास केला. सर्वांना बाहेर काढले. त्या भगवंताच्या चिंतनामध्ये भगवंतात विलीन झाले. भगवंताच्या चिंतनामध्ये भगवंतामध्ये विलीन झाले. फार आनंद मिळाला. घटामध्ये दिवा ठेवल्यानंतर तो कसा शांत देवत असतो आणि कधी जातो हे कुणाला कळत नाही. त्याप्रमाणे त्यांनी देह ठेवला आणि आपल्या जीवनाचं सोनं केलं. सोनं तुका म्हणे एक उत्तम चिवरे देवा अशी कीर्ती ठेवून ती गेली. आज त्यांनी जो ब्रह्मानंद सेवन केला, जो आनंद सेवन केला, जे सुख अनुभवलं ते सुख त्यांनी ठेवलं आपल्याकडे. गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिला तसती जगमादी, राहिला तसती जगमादी. गेले गेल्या आदिनंतर विश्ववर होती. भगवंतांनी त्यांना पाठवलेलं, भगवंतांनी त्यांना पाठवलं होतं. वाढावया सुख भक्तिभाव हे यांच्याकरता त्यांना पाठवलं आणि ते निघून गेले. आपल्याकरता तो आनंद ठेवलेला आहे आणि तो आनंद आपण उपभोगा. जेवण तयार आहे, फक्त काय करायचं, जेवायचं आपल्याला. पण नीट जेवा असं म्हणजे असा अलौकिक ज्ञान ठेवलेलं आहे त्यांनी. बाबांनी आपली ही जी परंपरा आहे ना, त्या परंपरेमध्ये आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत त्या परंपरेला अनुसरून ज्ञानोबाने 18 राज्यामध्ये शेवट सांगितले की परंपरा त्याला खरं महत्व आहे. आदिशंकरापासून जी परंपरा सांगितलेली आहे, त्या भगवान शंकरापासून जी परंपरा आलेली आहे, त्या परंपरेची फांदी आपल्याला जरा बघा आतमध्ये बघा, भागवतामध्ये बघा की आपल्या
ना संप्रदायाचं कुठेतरी उल्लेख आहे, कुठेतरी मूळ लागते आणि त्याप्रमाणे आपल्या संप्रदायाचे महात्म्य होऊन गेले की तोड नाही संतच ते संत असा अनुभव ज्यांनी घेतला असे महात्मे आपल्या संप्रदायामध्ये आहेत. कारण त्या ज्ञानाचा अनुभव असा श्रेष्ठ आहे की त्या ज्ञानाच्या द्वारे तो साधक, तो महात्मा भगवंताच्या स्वरूपाला मिळून जातो असं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान आपल्या बाबांनी, मथुराम बाबांनी, तुकाराम बाबांनी, विठोबा बाबांनी ते ज्ञान आपल्याला दिले. त्यात काय फरक आहे का? तुम्हाला एक सांगितलं मला एक सांगितलं असं काय? यारे लहान होतो सर्वांना ते ज्ञान दिलेलं आहे आणि ते ज्ञान आपण फक्त त्याचं सेवन करायचं. गेले 2 दिवस आपण सर्वांनी ऐकलं. परवा महाराजांनी सांगितलं सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. या ज्ञानाच्या ठिकाणी सावध व्हा. दुसऱ्या महाराजांनी सांगितलं की सावध व्हा पण काय करा, चित्त लावी चरणात, तर त्याचा फायदा आहे. नाही तर सावध होऊन दुसरं काय ते केलं तर चित्त चरणात लावा, ते चित्त त्या भगवंताच्या चरणावर ठेवा असं महाराजांनी. आता हे चित्त चरा परमार्थ चित्त त्यांच्या पायावर ठेवायचं तर त्याच्याकरता विश्वास पाहिजे ना. आणि तो विश्वास आज अभंगाला सुरुवात केली की तो विश्वास तो माझा संतांच्या पायाजवळ आहे. ते अभंगाच्या पहिल्या चरणात संतांचे पायी हा माझा विश्वास, 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 संतांचे पायी हा माझा जागृत करण्याकरता संत आहेत तेच माझं हित करतात. इतर कुणीही करू शकणार ते जे माझे हित करते सगळं जेणे हा गोपाळ आणि काय करतात भागलिया मज वाहती कडी त्यांची आणि जोडे सर्व. परमार्थ करत असताना काही सीन येतो. आपण सर्व मंडळी परमार्थ करणारा काय सीन येतो आपल्याला सर्वांना माहिती आहे. खरा परमार्थ करताना सर्व इंद्रिय आवरणं फार कठीण आणि ते इंद्रिय खूप दमवतात आणि त्या इंद्रिय दमवल्यामुळं
तो साधक एखाद्या वेळेला वाट सोडून दुसऱ्या मार्गाने जाईल त्याची भीती असते आणि त्याकरता संत महात्मे त्याला सावरतात की अरे पाठीमागं पाहत काय तुकोबारायांना छळ केला, तुकोबारायांचा काय ज्ञानोबारायांचा छळ केला, काय साधू संतांचा छळ केला, दगडूबाबांचा काय छळ केला त्या माळ्याच्या लोकांनी. तिथे जाऊ देत नव्हते बाबा. रसायना त्यांची वाटणी झाली त्यावेळेस तो जसं काढू शकला, जाऊन देत नव्हते. कितीतरी छळ म्हणजे असं त्या छळापासून स्वरूप पहिलं तिला नेण्याचे काम संत करतात. म्हणून म्हणतात माझा सर्व विश्वास त्यांच्या पायाजवळ. अनंत दुःखाची निवृत्ती करणारे करतात. थोडक्यात आता सांगायचं असं आपल्या जीवनामध्ये आपल्याला 3 प्रकारची दुःख आहेत. संसारामध्ये दारिद्र्याचं दुःख, शरीराला रोगाचं दुःख आणि जीवाला जन्ममरणाचं दुःख. या 3 दुःखाची निवृत्ती करण्याकरता मानव देव आहे. संसारामध्ये दारिद्र्याचं दुःख फार वाईट, गरिबी फार वाईट असते, सगळ्यांची नेमणी असते म्हणतात. सगळे लोक त्याची हे करतात. नको त्या वेळेला पैशासाठी, संसारातल्या अडीअडचणीसाठी नको त्याचे पाय धरावे लागतात. अशी कठीण परिस्थिती येते संसारामध्ये. पण काय करणार, संसारात काही दारिद्र्याचं दुःख असल्यामुळं नको त्या माणसांचे पाय धरावे लागतात. दुसरी गोष्ट, जर त्या आपल्या कुळामध्ये महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम संसारामध्ये आपण जर उत्तम कार्य केलं, जोडून धन जोडलं आणि ते धन नुसतं जोडून ठेवलं नाही, परोपकाराकरता खर्च केलं, नुसत्या बँका भरून ठेवल्या नाही, धर्मकार्याकरता, मंदिर बांधण्याकरता, मूर्ती आणण्याकरता योग्य ठिकाणी त्याचा उपयोग जर केला तर दारिद्र्याचं दुःख नाहीस होत. जोडून धन उत्तम व्यवहार केला, अत्याचारानं कमवलेलं धन, अन्यायानं कमवलेलं धन बरकत होत नाही. त्याची आमच्याकडे काय म्हणतात, बरकत होत नाही, पुरं पडत नाही. ते सिंगल कमवलं तर त्याचे डबल जात. म्हणून महाराज म्हणतात व्यवहार करा, धन कमवा, पण अयोग्य मार्गाने कमवू नका, अत्याचारानं कमवू नका, व्यभिचारानं कमवू नका. उत्तम व्यवहार करा आणि ते उत्तम व्यवहार केलेलं धन योग्य ठिकाणी खर्च करा. नुसतं बँका भरून ठेवायचं नाही. धर्मकार्य करता जर ते खर्च केलं तर त्या धनाचा उपयोग आपल्या घरातल्या परिस्थितीला लाभदायक होतो. हे दारिद्र्याचं दुःख योग्य प्रकारे जर आपण हाताळलं तर आपले दारिद्र्याचं दुःख जाऊ शकतं. होते का ना, आपण बघतो का ना, त्याचं बापाने काय कमवलं, पोरगा चांगला निघाला, योग्य मार्गाने व्यवहार करतो, चांगले पैसे कमवतो आणि चांगल्या ठिकाणी खर्च करतो, त्याचं दारिद्र्य संपून जातं. दारिद्र्याचं दुःख जातं, घालवता येत. दुसरं दुःख आहे शरीराचं. शरीराचं दुःख फार वाईट. कुणाला रोग नाही असं आहे का? सगळ्याला रोग आहेत का नाही? का बिनरोगी कुणी आहे? कोणता नाही कोणता रोग तरी आहे. कारण महाराज म्हणतात शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. लायबॉय लावा, हमाम लावा, अनेक प्रकारचे साबण लावा, पावडरी लावा, 2 दिवस आंघोळ केली नाही तर काय होईल? दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार. एक रोग झाला की दुसरा परत पुढच्या महिन्यात आहे, तिसऱ्या महिन्यात तिसरा रोग. निरोगी नाही माणूस, तुम्ही सगळे रोगी. ते रोगाचं दुःख डॉक्टरला होत नाही का?
डॉक्टर का मारतात? सगळी व्यवस्था त्यांच्याकडे असते. कोणती गोळी खाल्ली तर काय होईल, कोणता डोस घेतला तर कसं होईल, हे सगळं त्यांना माहिती असतं, तरी पण मरतात त्यांना. म्हणजे रोग जे होतात ते कशा कारणाने होतात? रोग माणसाला जे होतात ते का होतात? आपण म्हणतो ना, काय पूर्वी ज्यांनी पाप केलं त्याचं फळ भोगतोय. आपण म्हणतो का नाही, काय पूर्वी ज्यांनी केलेलं काम कर्म आहे त्यामुळं त्याला रोग नको ते रोग होतात. म्हणजे पूर्वजन्मीचं जे काय पाप आहे ते पाप भोगण्याकरता रोग येतात. ज्ञानोबा म्हणतात, अगा कर्मे जय उरावे तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगाव्या लागी यावे. मग ते पापात्मक कर्म असो की मग पुण्यात्मक कर्म असो, त्याचं फळ भोगण्याकरता परत शरीराला यावं लागतं. मग ते पुण्यकर्म केलं तरी त्याचं फळ पुण्यात्मक ते कर्म त्याचं फळ भोगण्याकरता परत जन्माला यावं लागतं. आणि पापात्मक कर्म केलं तर ते सुद्धा फळ भोगण्याकरता परत जन्माला यावं लागतं. आणि ते जन्माला येऊन त्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. म्हणून कर्माचं जे काय भोग आहे, जे पाप आहे, ते पाप भोगण्याकरता त्याला परत जन्माला यावं लागतं. त्याची भोगा परत जन्माला यावं लागतं आणि ते फळ भोगून संपावं लागतं. मग पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले विषय सुख नाशिवंत. ते पूर्वजन्मीचं जे पाप आहे ते भोगण्याकरता रोगाच्या रूपाने ते पाप येतं. या रोगाच्या रूपाने ते पाप येतं आणि त्याच्याकडून ते फेडलं जातं. ज्यानं जे कर्म केलेलं आहे त्या कर्माचं फळ त्याला भोगण्याकरता त्या पाप रूपानं त्या व्यक्तीला किंवा त्या माणसाला रोग होतात. आणि म्हणून कर्म फार बलवत्तर आहे. कर्म करताना बरं वाटतं पण त्याचे फळ भोगताना फार वाईट वाटतं. म्हणून कर्म करत असताना सारा विचार करा उठावटी नामधरा कंठी विठोबाई. असं कर्म कोणतंही करत असतो आपण. काय होतंय त्याला? आमच्याकडे ती पद्धत आहे. काय होतंय त्याला? काय होतंय ना, भोगताना माहित पडेल काय होते. करताना बरं वाटतं कर्म. काय होतं त्याला या विषयाने? काय होते नाही एवढं त्या द्रौपदी तिने थोडस मनात आणलं तर ते फळ चिकटले नाही, भोगावं लागलं. तसं कर्म जे आहे ते पाप आहे ना, ते पाप भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ते पाप रोगाच्या रूपाने त्याला भोगावं लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात रोग होतात. आपण म्हणतो का नाही, काय पूर्वी जन्म केलाय पाप त्याच्यामुळे तो भोगतोय. मोठमोठे जे रोग होतात किंवा त्या रोगात तो माणूस जातो त्याचं कारण काय? पूर्वजन्मी जे पाप केलेलं असतं त्याचे फळ आहे, त्याचे भोग आहेत. पण ते भोग जाण्याकरता काय करायला पाहिजे त्याला पण उपाय आहे.
ते पाप घालवण्याकरता काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये साधू संतांनी साधन सांगितले. तुका म्हणे पापे जाती संतांचे अजपे हरिमुखे म्हणा हरिमुखे साधनं सांगितली आहे. तुका म्हणे पापे म्हणून तर आपण त्यांचं नामघोष करतो का? त्या नामामध्ये फार सामर्थ्य आहे. आणि दुसरं साधन सांगितलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना या भगवंताचं नाम एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपेचा भगवंताचं नाम कीर्तन केलं तर असणारे जे भोग आहेत त्या भोगाची निवृत्ती होते आणि पाप नाहीच होत. म्हणजे रोगाची निवृत्ती करता येते. विठ्ठल 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 दारिद्र्याचं दुःख घालवता येतं, रोगाचं दुःख घालवता येतं. तिसरं दुःख आहे जीवाच्या पाठीमागे जन्म मरणाचं दुःख. हे जन्म मरणाचं दुःख जीवाला कधीपासून भोगावं लागते? अनादिकालापासून. भागवतकार सांगतात अनादि मालीच्या ठाई नित्य विषय भोगले पाहे ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाहिजे. अनादिकालापासून जीव हा विषय भोगत असल्यामुळं त्याची ओढ विषयाकडे आहे. किती सांगून गेले, शास्त्र सांगते, वेद सांगते, साधू संत सांगतात, पण कोणी ऐकायला तयार नाही. महाराज म्हणतात वाजतशी बोंब कोणी नाही कधी कानी हरी हरी न म्हणती त्याची लोक ऐकतीच नाही. महाराज म्हणतात सर्व सामुग्री लोकांना दिली. भगवान श्री विष्णू आणि पार्वती लक्ष्मी माता समुद्रामध्ये शेष शयनाच्या ठिकाणी बसलेले होते. भगवान म्हणतात ऐकलंच का लक्ष्मी? मी वेदाच्या रूपाने लोकांना सांगितलं, शास्त्राच्या रूपाने लोकांना उपदेश केला आणि मग आता इतकं सांगितलं तरी लोक ऐकते नाही. मग साधू संतांची मीटिंग घेतली आणि साधू संतांना सांगितलं तुम्ही जा मृत्यू लोकांमध्ये आणि भक्तीचा प्रसार करा. कारण मी अनेक प्रकारे बोललो लोकांना पण कुणीही ऐकायला तयार नाही. अहो ज्ञानोबा म्हणतात माझीच होती परी मजन ओळखती. माझीच मम अंश जीवलोके जीवभूत सनातन. माझे अंश आहेत सर्वागटी राम देहादी हे सूर्यप्रकाश कसं असं सर्व जगत माझं अंश आहे. पण माझं ऐकत नाही. मदन ओळखती अहम ममता भ्रांती विषयांनी जाईल. नाही 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 महाराज तिकडे बघतच नाही तुम्ही. विषय ओढी भुलले जीव आता यांची कोण करेल जीव नृपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेव. असा मूल्य नरदेव प्राप्त झाला तरी सुद्धा लोक देवाचं भजन करत नाही. हे मोठे आश्चर्य आहे. हे नवल आहे. एक ठिकाणी असं म्हणून नवल सांगितलं नवल केवळे केवळे न कळे कानवाचे कोळे. हे नवल आहे. लोक एकाच दहन करून घरी येतात, त्याला खांद्यावर घेऊन जातात, त्याला त्यांच्या हाताने कांडी लावून पेटवतात. पण कुणाला वाटत नाही की आपला सुद्धा नंबर असा.
लोक काय बोललेले, काय विसरली मरण बापुडी, काय यांची गोडी लागली. ते आश्चर्य आहे, हे नवल आहे. पार्वती लक्ष्मी मातेला भगवान म्हणतात, काय करावं, सर्व लोक या जीवाला या जन्ममरणाच्या दुःखातून निवृत्त होण्याकरता मनुष्य देह निर्माण केला आणि तो मनुष्य देह देवाने दिला. कशा करता दिला? भजन गोमता भजना गोमटा. तो येथे झाला फाटा, भजन करण्याकरता दिलेला आहे, पण इकडे फाटा झाला दुसरा. आणि त्यामुळं हे सर्व सामुग्री दिली इंद्रिय हात पाय कान. इंद्रिय हात पाय कान, हात पाय कान, डोळे मुख बोलाया डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीव पण भवरो. सर्व इंद्रिय दिले, या इंद्रियाची किंमत आपल्याला कळत नाही. कळते केव्हा? डोळे जातील तेव्हा. कळेल केव्हा? कानाचे धडे बसतील. पाय आता चालत नाही आमचं, चाल इथं तिथं चालायचे की म्हणजे नकोय. त्या हे दिलंय, सगळं देवाने दिले, पण त्याची किंमत कळत नाही. जेणेकरून भगवंताची प्राप्ती करता येईल अशी सर्व इंद्रिय ते दिलेली आहे, पण ती आठवण होत नाही. ज्या वेळेला इंद्रिय मावळतील त्या वेळेला मग त्या इंद्रियांची किंमत कळते. भगवान म्हणतात अशी सर्व इंद्रिय त्यांना दिली तरी लोक भजन करत नाही. काय करायचं? काय झालं? लक्ष्मी आई साहेबांना भगवान म्हणू लागले, ऐकलंस का, मी जातो आता. भक्ती ज्ञान वैराग्य याच्या गोष्टी सांगून किंवा याचं ज्ञान सांगून लोकांना या संसारातून परावृत्त करण्याचं काम करतो. असं कोण म्हटले? भगवान म्हणाले. लक्ष्मी आई साहेब म्हणले, तुम्ही बोलता ते खरे, पण लोक मला वाटत नाही ऐकतील म्हणून. किती साधू संत सांगून गेली, वाजे जसे बोम, कोणी ऐकायला तयार नाही. काय नाही ना म्हणजे मी जाऊन सांग. एका गावामध्ये गेले भगवान, आता एका ऋषीचं रूप धारण केलं आणि भगवान त्या गावामध्ये गेले. त्या भगवंतानं एका ऋषीचं रूप धारण करून ज्ञान वैराग्य असं खूप त्या गावामध्ये प्रवचने केली, भक्ती मार्गाला सुरुवात केली आणि सगळे लोक
भक्ती मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला. आता भगवान स्वतः होते म्हणजे ज्ञान सांगायला काय, भगवान असं उंच प्रतीचं ज्ञान सांगायला लागले. सगळे लोक फिरले ना, सगळे लोक भजन करू लागले, हरिपाठ करू लागले, सगळे बुवा झाले, सगळ्यांनी माळा घातल्या, कोण महाराज लोक झाले. आता स्वतः भगवान आहे, काय करणार नाही. आता सर्व उपदेश केला सगळ्या लोकांना, सगळं गाव भक्तिमय करून टाकलं भगवंतांनी. आणि गेली क्षीरसागराच्या ठिकाणी गेली आणि शिव मातेला सांगितलं, ऐक बघितलंस का, बघ त्या गावात एक सुद्धा माणूस अयोग्य मार्गामध्ये काम करत नाही. सगळे भक्ती मार्गाला लावले. कोणी महाराज झाले, सगळ्यांनी माळा घातल्या. लक्ष्मी आई साहेब म्हणले, बरं केलं तुम्ही, पण ऐकलं का, लोक लय लबाड आहेत, लय स्वार्थी आहेत. तुम्ही उपदेश केला पण ऐकत नाही. कारण ही अनादिकालापासून आलेली जी परंपरा आहे, जीवाची ओढ पाणी उतरायला जाते ना, तसं लोकांचं मनोगत विषयाकडे धावतं. परमार्थ किती पुराणं सांगून गेली, शास्त्र सांगितलं, किती साधू संतांनी सांगून सांगून थकले, पण ऐकत नाहीत लोक. लक्ष्मी आई साहेब म्हणली, नाही नाही, लोक लय स्वार्थ आहे, स्वार्थी आहे, विषयाकडे धावतात, परमार्थाकडे कोणी बघायला तयार नाही. नाना म्हणले, मी आता गावात जाऊन सांगितलं, सगळे लोक योग्य मार्गाने चालतात. असं लक्ष्मी आई साहेब म्हटल्या, मी जाऊ का त्या गावात. भगवान म्हणाले, मी असं सगळ्यांना बोध केलंय ना, हलणार नाही, सगळे वैराग्यवान झाले. अहो नाही म्हणली देवा, तसं नाही, मी जाऊ म्हणजे जा. पार्वती माता लक्ष्मी आईचा आले त्या गावात. जरा गावामध्ये फेरफटका मारला आणि विचार केला की आता काय करावं. आता आईसाहेब स्वतःच्या त्यांनी काय केलं, एक भिकाऱ्याचं रूप धारण केलं. भिकारीचं रूप धारण केलं. आजची साडी घेतली, एक जोडी घेतली, आजची जोडी घेतली आणि गावामध्ये गेली. आपल्याकडे भिकार यायचं का ना, वाटे मागायचं, तसं रूप धारण केलं आई साहेबांनी आणि गेले गावात. भिक्षा मागून चक्कर मारायला गेले. आता काय झालं होतं,